तव दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुखगना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. समर्थ रामदासांच्या ग्रंथराज दासबोधाचा आपण सध्याच्या या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. संत समागम या लाईव्ह फेसबुक पेज चे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, सामान्य जनांना या वाङ्मयाबद्दल उत्कंठा वाढावी, अभ्यासार्थींना एक वेगळा दृष्टिकोन मिळावा, यासाठी आपण हा प्रकल्प राबवतो आहोत. मला दोघा तिघांनी आज विचारलं की दुपारचा संत समागम पेजवरचा आपला दासबोध चिंतनाचा कार्यक्रम आहे का नाही, कारण आज ज्येष्ठा गौरींचं पूजन आहे. मराठवाडा विदर्भ या भागामध्ये हा उत्सव हा सण मोठ्या प्रमाणात असतो. 2 दिवस अगोदरपासून ही तयारी चालू असते. घरामध्ये आपले सगळे जवळचे नातेवाईक आलेले असतात, मुलं सुना नातू. पण असं जरी असलं तरी
हे दासबोध चिंतन ज्यांना या वेळेत शक्य नाही त्यांना नंतर त्यांच्या सवडीप्रमाणे ऐकता येतं. महत्त्वाचं म्हणजे समर्थांच्या वाङ्मयीन पूजेमध्ये खंड नको, हा एक प्रामाणिक उद्देश घेऊन आज आपण कुठलाही व्यत्यय न देता, खंड न देता समर्थांची वाङ्मयीन पूजा आपण अव्याहतपणे चालू ठेवली आहे. काल आपण निद्रा निरूपण हा समास पाहिला. सभेमध्ये कथेमध्ये आलेले श्रोते आणि निद्रा देवीचा विलास त्यांच्यावर कसा अंमल दाखवतो त्याचं बहारीचं वर्णन, विनोदी वर्णन, पण वास्तव आहे ते समर्थ रामदासांनी आपल्या समोर दशक 18 समास 9 या समासामध्ये मांडलेलं आपण काल पाहिलं. आपल्या या संत समागम व्यासपीठावर अनेक प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत. सौ शुभदा फणसे आहेत, सौ उषाली कुलकर्णी आहेत, सौ वासंती चौधरी प्रवचनकार आहेत, सौ रंजना पाटील, ही सगळी मंडळी कीर्तनकार आहेत. त्यांना या काल जे आपण समास पाहिला त्यातल्या अनेक प्रसंगांचे ते साक्षीदार आहेत. आणि आपणही कुठल्या ना कुठल्या कथेमध्ये बसल्यानंतर आपल्याला सुद्धा पेंग येणं, डोळा लागणं किंवा इतरांकडे आपण पाहत असताना त्यांची जी अवस्था समर्थ रामदासांनी या निद्रा निरूपण समासामध्ये मांडली ही आपण कुठे ना कुठेतरी पाहिलेली आहे. एका गोष्टीचं मोठं आश्चर्य आहे की खनाळामध्ये जावनी राहे सर्वत्राची चिंता वाहे, निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य ज्या महापुरुषांनी जंगलामध्ये घातलं, अरण्यामध्ये घालवलं, घळींमध्ये घालवलं, पण कथा असताना, कीर्तन चालू असताना किती सूक्ष्म निरीक्षण समर्थांनी केलं त्याचं मला मोठं आश्चर्य वाटतं. असाच त्याला जोडून पुढचा समास आहे. दशक 18 समास 10 श्रोता अवलक्षण निरूपण. समर्थांच्या काळामध्ये मुद्रण कला तेवढी विकसित झालेली नव्हती. त्यामुळे शास्त्र ग्रंथांचं श्रवण करणे, ते मुखोद्गत करणे, लिहून काढणे, अशाच पद्धतीनं कथेचं श्रवण व्हायचं, लिखाण व्हायचं. त्या काळामध्ये श्रोत्यांनी श्रवण करत असताना किती काळजी घेतली पाहिजे याचं अत्यंत सुरेख वर्णन समर्थ रामदासांनी या श्रोता अवलक्षण निरूपण समासामध्ये केलेलं आहे. हा समास वाचत असताना सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी काही विनोदी शब्द समर्थांनी पेरून ठेवलेले आहेत ते लक्षात येतात. आणि त्या शब्दांवरून तो प्रसंग कसा घडला असेल आपल्या डोळ्यासमोर चित्र येऊ शकतं. खूप सुरेख वर्णन केलेलं या समासामध्ये. लोक सभेला उशिरा येतात, मग त्यांना पुढे जागा मिळत नाही, ऐकायला येत नाही. कथेचा पूर्वीचा भाग काय झाला ते त्यांच्या लक्षात येत नाही. ते फार धावत पळत आल्यामुळे त्यांना धाप लागते, तहान लागते, किंवा भरपूर जेवण करून आल्यामुळे मग पुन्हा काल आपण निद्रा निरूपणामध्ये पाहिलं तसं ढेकर येते. काही राऊत सोडिती अपान वायूचा, तिथं तो गंध दरवळतो. अजून एक
विनोदी प्रसंग समर्थ या ठिकाणी सांगतात की काही लोक केवळ नवीन पादत्राणं कुठली आहेत, चप्पल बुटं कुठली आहेत ती चोरण्यासाठी येतात. कथा चालू असते, लोक मध्ये बसलेले असतात आणि या लोकांचं लक्ष मात्र तिकडे, कुणाची चप्पल नवीन आहे, कुणाचे बूट नवीन आहेत आणि ते लंपास करणे. कथेला काही सगळेच सज्जन असतात असं थोडंच आहे. काही खिसे कापू मंडळी येतात, चोऱ्या करणारे येतात, काही विषयी लोक येतात. त्यांची नजर सगळी तिकडे त्या बायकांच्या पेंडॉलकडे असते. किती सूक्ष्म निरीक्षण 350 वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी केलेलं आहे, याचं मोठं आश्चर्य वाटतंय. समर्थ रामदास या समासाच्या शेवटी एक लोकसंग्रह माणूस, एक लोकसंघटक ज्ञानी पुरुष महंत, तो अनेक मंडळ्या चालवतो, अनेक समित्या उभ्या करतो, अनेक लोकांचा संग्रह करतो आणि एखादी सामाजिक चळवळ चालवतो, समाजाच्या उद्धारासाठी धडपडतो, राष्ट्राच्या उद्धारासाठी धडपडतो. समर्थ रामदास स्वामी त्याला समर्थ अशी पदवी देतात. आपण समर्थ रामदास स्वामींना समर्थ म्हणतो. रामदास स्वामींनी समर्थ ही उपाधी रामाला जोडलेली आहे. त्यामुळे जो माणूस, जी व्यक्ती ज्ञानी आहे, महंत आहे, साधना करतीये, पण लोकसंग्रह करतीये, समाज शरण वृत्तीनं वागतीये, राष्ट्रोद्धारासाठी धडपडतीये, अशा व्यक्तीला, अशा महानुभावाला समर्थ रामदास समर्थ अशी पदवी देतात आणि त्याचा गौरव करतात. आणि सगळ्यात शेवटी एकांताचं महत्व समर्थ या समासामध्ये पुन्हा एकदा आम्हाला पटवून देतात. आपण समासातल्या काही ओव्या पाहूया. दशक आहे 18वा, समास 10वा, श्रोता अवलक्षण निरूपण. खरं तर समर्थ रामदासांनी या समासामध्ये मुख्यतः 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. नंबर 1, प्रत्येक घटना ही कालाधीन आहे. केव्हा काय होणार हे ठरलेलं आहे. घडणाऱ्या गोष्टी त्या बरोबर त्या वेळेला घडणार. काय नेहमीच मनुष्यासाठी अनुकूल असेल असंही नाही. जीवनातले अनेक प्रसंग आपल्याला सगळ्यांना त्याचा अनुभव आहे. जन्मापासून सोडून द्या, जेव्हापासून आपल्याला समज आलेली आहे आजच्या घटकेपर्यंत अनेक घटना आपल्या आयुष्यात घडलेल्या आहेत. काही दुःखद आहेत, काही सुखद आहेत. नंबर 2, आपल्याला जेव्हा समजत नाही तेव्हा आपण दुसऱ्याकडनं शिकावं, श्रवण करावं आणि त्यातून आपलं शहाणपण वाढवावं. हा दुसरा मुद्दा समर्थ या समासामध्ये देतात. तिसरा मुद्दा समर्थ सांगतात, चित्ताने श्रवण आणि त्यावर सतत चिंतन आणि ते आचरणात आणण्यासाठी निधिध्यास हाच परमार्थ साधण्याचा एकमेव मार्ग आहे. चौथा मुद्दा आहे आपल्या मनाला आपणच आवरलं पाहिजे. समर्थ म्हणतात ती काही एखादी वस्तू नाहीये, ती धरली आणि टाकून दिली बाजूला. आपल्या मनाला आपल्यालाच आवरता आलं पाहिजे. क्षमा आणि शांती ही 2 सद्गुण आहेत. आपल्याला माहिती आहे जैन पंथामध्ये पूर्ण वर्षामध्ये एक सप्ताह पाळण्यात येतो, एक दिवस पाळण्यात येतो आणि तो असतो क्षमा मागण्याचा दिवस. माझ्याकडनं अनवधानाने मुद्दाम होऊन आपलं मन दुखावलं असेल, आपला अपमान झाला असेल, आपल्याला कुठे कमीपणा झाला असेल माझ्या वागण्या बोलण्यातून, तर आपण मला उदात्त अंतःकरणाने माफ करावं, क्षमा करावी. क्षमा वीरस्य भूषणम. आणि समर्थांनी 3-4 वेळा दासबोध ग्रंथामध्ये
क्षमेचा किंवा त्या गुणाचा उल्लेख केलेला आहे. क्षमा आणि शांती हेच खरं हे सद्गुण आहे आणि थोरपणाचं हे लक्षण आहे. हा 5वा मुद्दा आहे. आणि 6वा मुद्दा जो आहे तर तो समासाच्या शेवटी येतो की साधकाला एकांत पचनी पडला पाहिजे. ज्या माणसाला एकांतात राहण्याचं सामर्थ्य अंगी आहे तो खरा साधना करू शकतो. एकांतात राहता आलं पाहिजे. कायम माणसांच्या गराड्यामध्ये राहायचं, नातेवाईकांच्या गराड्यात राहायचं, मित्रांच्या गराड्यात राहायचं, कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहायचं असं असून नाही चालत. एकांताने नियोजन करता येतं, अंतर्मुख होता येतं, आत्मपरीक्षण करता येतं, काही मसलती करता येतात, काही योजना ठरवता येते, त्यातले खाच खळगे याचा विचार करता येतो. म्हणून या समासामध्ये 6वा जो मुद्दा समर्थांनी सांगितला तो आहे एकांतावर समर्थ रामदासांनी दिलेला भर. समासाची सुरुवात श्रोता अवलक्षण निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम. 6 मुद्द्यांपैकी पहिला जो मुद्दा आहे तो असा आहे की प्रत्येक घटना ही कालाधीन आहे, ठरलेल्या वेळी होणार आहे. आणि मानवी जीवनामध्ये काळ नेहमीच अनुकूल असेल असं होत नाही. आणि त्याचं उदाहरण पहिल्याच ओवीत आहे. पहिली ओवी सांगते आपल्याला श्रीराम समर्थ. श्रीराम. कोणी एका कार्याचा साक्षेप, काहीतरी घडे विक्षेप, काळ साये ते आपेआप होत जाते. श्रीराम. कार्यभाग होत चालिला, तेणे प्राणी शोक झाला, विचारही सुचो लागला, दिवसेंदिवस. श्रीराम. समर्थ म्हणतात कुठलंही काम, कुठलंही कार्य जे आहे ते घडतं, कधी घडत नाही. काहीतरी विक्षेप, त्यात व्यवधानं येतात. काय येतात? कारण तेव्हा काळ अनुकूल नाहीये. आपल्याला माहिती आहे वासुदेव बळवंत फडके पहिले क्रांतिकारी, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, ते संतांकडे गेलेले, स्वामी समर्थांकडे गेलेले, गजानन महाराजांकडे गेलेले. ते त्यांना असं म्हणाले की तुम्ही समर्थ रामदास व्हा, मी राजा शिवाजी होतो. पण ते ज्या ज्या सत्पुरुषांना भेटले त्या सगळ्यांनी सांगितले की आत्ताचा काळ आपल्याला सहाय्यकारी नाहीये. वासुदेव बळवंत फडक्यांना ते पटलं नाही. त्यांनी सशस्त्र क्रांतीचा उठाव केला. आणि आपल्याला माहिती आहे वासुदेव बळवंत फडकेंचा अंत अत्यंत भयानक झालेला आहे. काळ जर सहाय्यकारी असेल, अनुकूल असेल तर आपण ठरवलेल्या गोष्टी पटापट पटापट होत जातात. आणि काळ जर अनुकूल नसेल तर साधी गोष्ट होण्यासाठी अनेक विघ्न येतात, आपल्या लक्षात येत नाही ते. म्हणून समर्थ इथं सांगतायत काळ साहे ते आपेआप. ज्याला काळ सहाय्यकारी आहे ते आपोआप होत जातं. कार्यभाग होत चालिला, तेणे प्राणी शोक झाला. शोक या शब्दाचा अर्थ, शोक म्हणजे दुःख नव्हे, शोक म्हणजे उल्हासितपणा येतो, आनंद वाटतो, हुरूप येतो. कार्यभाग होत चालिला, ठरवलेलं काम वेळेप्रमाणे होऊ लागलं, आपल्याला आनंद वाटतो. जे नियोजन केलेलं त्याप्रमाणे सगळी घडी बसत चालली, आपल्याला आनंद वाटतो. विचारही सुचो लागला, दिवसेंदिवस. मग एकदा घडी जर घडीवर घडी बसली, आपल्या मनाजोगतं सगळं काम व्हायला लागलं, मग अनेक विचार सुचतात, अनेक योजना पुढे येतात. मी साधारण
35-40च्या वयात असेल. आज 20 वर्षापूर्वीचा काळ आहे. पण तेव्हापासून माझ्या मनात असं होतं की वयाची 50 झाली की आपण समर्थांच्या सेवेमध्ये पूर्ण वेळ आपल्याला वाहून घेता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मी टप्प्याटप्प्याची योजना लावत होतो. अहो, जिथं विवेक नाहीये, सावधानता नाहीये, तो समर्थ भक्त कसं म्हणून घेईल? समर्थांनी विवेकाला किती महत्व दिलंय, सावधपणाला किती महत्व दिलंय, प्रयत्नाला किती महत्व दिलंय. 350 वर्षापूर्वी 358 वेळा विवेक शब्द आपल्या ग्रंथामध्ये घेणारे एकमेव संत आहेत समर्थ रामदास स्वामी. यत्न तोची देव जाणावा. भगवंताचं दुसरं रूप काय आहे? प्रयत्न. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण, सर्व विषयी श्रीराम, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. प्रयत्नवाद असला पाहिजे, विवेकाधिष्ठित प्रयत्नवाद असला पाहिजे. उगीच 10 ठिकाणी 10 फूट खोदून पाणी नाही मिळणार. एकाच ठिकाणी 100 फूट खोदलं तर पाण्याचे झरे लागतील. मग हे ज्याला जमत नाही समर्थ, त्याला काय म्हणतात? केले ते सजेना. म्हणून आपल्याला यश येत नाही. अचूक येत न करवेना, म्हणून केले ते सजेना. आणि मग आम्ही काय करतो? आमच्या नशिबाला दोष देतो. कोणी एक प्राणी जन्मासी येतो, काहीतरी काळ सहाय्य होतो, दुःखा उपरी सुख देतो, देव कृपाळूपणे श्रीराम. देवाची कृपाच आहे. केव्हा सुख द्यायचं, केव्हा दुःख द्यायचं? बरं, ते काही त्याच्या हातात आहे का? त्यांनी वरून सोडलेत, बटणं दाबलेली आहेत का? हे तर आम्ही संचित घेऊन आलोत, कॅरीड फॉरवर्ड. आमच्या अकाउंटला काय काय आम्ही ठेवलेलं आहे, कर्ज किती घेतलंय, EMI चे हप्ते किती थकलेत, आमचे चेक किती बाउन्स झालेत, किंवा आमच्या FD किती आहेत, याच्यावर सगळं अवलंबून आहे. अवघाची काळ जरी सजे, तरी अवघेची होती राजे, काही सजे काही न सजे, ऐसे आहे श्रीराम. समर्थ म्हणतात, सगळ्यांना जर सगळा काळ अनुकूल असता आणि त्यांनी जर मनात आणलेल्या सगळ्या गोष्टी योग्य रीतीने त्याला पाहिजे तशा घडत गेल्या असत्या, तर तो सगळेच राजे झाले असते. खरंय खरंय. दुःखाचे चटके बसल्याशिवाय सुखाची मजा नाही आहे. परिश्रम केल्याशिवाय खाणारा घास आनंद देणारा नाही आहे. सारखं झोपून राहा. सध्या लॉकडाऊन चालू आहे. बऱ्याच जणांची वजनं काय वाढली आहेत, पडून आहेत घरात. आणि घरात पडून आहेत, मग त्यामुळे घरातल्या लोकांनाही वेळ आहे, काही धावपळ नाही आहे. मग हे करा ते करा, कारण बाहेरचं बंद झालं ना. स्विगी बंद आहे, झोमॅटो बंद आहे, हॉटेल बंद आहेत. मग घरी करा, काय काय पदार्थ करतायत, वजन वाढतं आहे. मग त्या खाण्यातली गोडी आहे का? जेव्हा परिश्रम होतील, भूक लागलेली असेल. स्वामी वरदानंद भारती एका ठिकाणी असं म्हणतात, जेवण ताटात वाढलेलं असताना अन्नाला चिवडत बसणं म्हणजे भूक लागलेली नव्हे. जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा ठेसा भाकरी सुद्धा गोड लागते. भाजी काय आहे, पोळी आहे का भाकरी आहे, चटणी आहे का नाही आहे, याचा विचार येत नाही. ती खरी भूक. पुढे समर्थ म्हणतात, यह लोक अथवा परलोक, साधता कोणी एक विवेक, अद्भुत होय स्वाभाविक, देणे ईश्वराचे श्रीराम. याचा अनुभव आपल्याला सगळ्यांना जीवनात आलेला आहे. काय म्हणतायत समर्थ? एहलोक अथवा परलोक, प्रपंच असेल किंवा परमार्थ असेल,
साधा साधा प्रपंचातला व्यवहार असेल किंवा पारमार्थिक साधना असेल, एखाद्या सत्पुरुषाचा अनुग्रह असेल, संतांच्या सोबत सहवास असेल, एखाद्या क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन आपल्याला सेवेची संधी मिळणं असेल, साधता कोणी एक विवेक ज्याला हे साधतं. पुढे समर्थ असं म्हणतात, अद्भुत होय स्वाभाविक देणे ईश्वराचे. एखादं कार्य अद्भुत कार्य असं होऊन जातं, सहजपणे होऊन जातं, आपल्या लक्षात पण येत नाही. आपण काही परिश्रम घेतलेले नसतात, आपल्या जीवनामध्ये एकदम कलाटणी येते आणि एखादा सत्पुरुष आपल्या जीवनामध्ये येतो, तो आपलं कल्याण करून जातो, आपल्याला अनुग्रह देऊन जातो. असा एखादा प्रसंग घडतो की आपण समर्थांच्या वाङ्मयाच्या अभ्यासाकडे वळतो. यावर्षी एक प्रवेश दिलेला आहे आपण दासबोध सखोल अभ्यास. त्या बाई आहेत, 6 महिने झाले नाहीत यजमान जाऊन, 6 महिने सुद्धा नाही झाले, पण त्यांना दासबोधाची ओढ आहे, पारायण वगैरे इथपर्यंत. पण त्यांच्या यजमानांना पदा झाल्यानंतर दासाला यायचं होतं, पण अचानक गेले. त्यांना कुठेतरी असं वाटलं, प्रसंग काय दुःखाचा आहे सुखाचा आहे तो सोडून द्या, पण अचानकपणे त्यांना असं वाटलं की आपण या उपक्रमाकडे वळलं पाहिजे. त्यांनी मला फोन केला. त्या म्हणाल्या की माझे यजमान मला नेहमी म्हणत की आयुष्य कसं जगायचंय हे जर शिकायचं असेल तर समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. आयुष्यात किती मोठे प्रसंग येतील, सुखाचे येतील, दुःखाचे येतील, पण त्यातून यशस्वीपणे तरुण पुढे जायचं असेल तर समर्थांच्या वाङ्मयाला पर्याय नाहीये. माझ्यावर मोठं आकाश कोसळलंय, मला तुम्ही या उपक्रमाला प्रवेश द्या. त्यांना स्वाध्याय पाठवला, त्यांचं प्रवेशपत्र आलं. त्यांनी मला आलेला अनुभव एक पानभर लिहिलाय. अंगावर रोमांच उभे व्हावेत असे काही प्रसंग त्यांनी यजमान गेल्यानंतर त्यांना काय जाणवलं, काय प्रचिती आली, त्याचं वर्णन केलेलं आहे. असं एखादं कार्य, एखादी संकल्पना समर्थ म्हणतात सहजपणे मोठं कार्य आहे, दुरापास्त एका दृष्टीनं, पण ते सहज होऊन जातं. समर्थ म्हणतात हे देणे ईश्वराची, ही ईश्वरी कृपा आहे, त्यालाच ईश कृपा असं म्हणलंय. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आपल्याला माहिती आहे. ईश प्रचिती ही भगवंताची प्रचिती आहे. ऐकल्या वीण कळले, शिकविल्या वीण शहाणपण आले, देखिले ना ऐकिले भूमंडळी श्रीराम. जसं समर्थ म्हणतात प्रपंची सुख जाहले, ऐसे ऐकिले ना देखिले. हे कुणाला उपदेश केलाय समर्थांनी? जे ब्रह्मचारी शिष्य आहेत, ज्यांना प्रपंचामध्ये बिलकुल रस नाहीये, त्यांना सांगितलंय. अरे म्हणाले मी ऐकलंही नाही पाहिलंही नाही की कुणी प्रपंच केलाय त्याला त्याच्यामध्ये सुख मिळालंय. पण जे प्रापंचिक लोक आहेत त्यांना समर्थांनी दुस्वास केला का? काय तू परमार्थ करणार, जर निघून जा बाजूला, असं म्हणालेत का समर्थ? आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. प्रपंच करा, नेटका करा, नेटका करिता फिका होत जातो. डायल्यूट करता आलं पाहिजे त्याला. फिकं होणं म्हणजे डायल्यूट होणं. 1 चमचा साखर एकाच कपात घातली, गोड लागेल. ती जर तांब्यात घातली तर कदाचित लागणारच नाही. फिका होणे म्हणून नेटका प्रपंच केला पाहिजे. समर्थ म्हणतात ऐकिल्यावी न कळले, शिकलावी न शहाणपण आले, देखिले ना ऐकिले भूमंडळी. ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. समासाचं नाव काय आहे?
श्रोता अवलक्षण निरूपण. श्रोत्याचं काम काय ते समर्थ सांगतायत आणि काय करू नये तेही सांगितलेलं आहे. ऐकल्याशिवाय कळलंय, शिकवल्याशिवाय शहाणपण आलंय. समर्थ म्हणतात या पृथ्वीच्या पाठीवर मी पाहिलंही नाही आणि ऐकलंही नाही. अहो स्वतः समर्थांना 12 वर्ष तपस्साधना करावी लागली, अनेक ग्रंथांचा अभ्यास करावा लागला, अनेक ग्रंथ लिहावे लागले, त्याच्या नकला कराव्या लागल्या. तेव्हा कुठे अगाध ज्ञान शिष्यांना देता आलं. समर्थांना काही लागणार होतं का हे? ते तर अवतारी पुरुष आहेत. हातातली जपमाळ घेतली म्हणजे समर्थ स्मरण करत होते. त्याच्यासाठी आहे का स्मरणासाठी आहे का? जपासाठी आहे का? आम्हालाच स्मरण देण्यासाठी आहे. दररोज 11 तरी माळा घ्या, 7 तरी घ्या. राम मंदिर लवकरात लवकर व्हावं म्हणून दररोज 1 जपाची माळ आपण संकल्प केला. माननीय मोदीजींनी भव्य दिव्य प्रभू श्रीराम मंदिराचा शिलान्यास केला. त्या दिवशी पायाभरणी केली. त्या दिवशी 1 माळ मी जपाची घेईन आणि ती रामाच्या मंदिरासाठी घेईन. श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे, येणे उपाये स्वभावे, त्रैलोक्य चाले श्रीराम. श्रवणा आड विक्षेप येती, नाना जिनस सांगो किती, सावध असता प्रत्यय येती, सखळ काही श्रीराम. समर्थ या ठिकाणी आता इथून सुरुवात झालेली आहे. काय विक्षेप येतात, काय अडचणी येतात श्रवणामध्ये. समर्थ म्हणतात की श्रवण म्हणजे ऐकणे, ऐकलं पाहिजे. मनन म्हणजे ते मनी धरलं पाहिजे. मग आता जे श्रवण करायचंय आणि ते मनात धरायचंय, त्याच्यावर चिंतन करायचंय, ते आपल्या आचरणात आणायचंय, तर आपण सावध असलं पाहिजे. लक्ष दुसरीकडे कुठेतरी आहे, आपण कथेमध्ये बसलेलो आहोत, कसं लक्षात येईल, कसं समजेल. श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे, येणे उपाय स्वभावे, त्रैलोक्य चाले. या पद्धतीनंच आपल्याला ज्ञानप्राप्ती होऊ शकते. आणि ती इथंच नव्हे, त्रैलोक्यात अशीच रीत आहे, असाच दंड काही समर्थ सांगतायत. असुर घ्या, सूर घ्या, देवादिदेव घ्या, सगळीकडे हीच प्रथा आहे. आपण पाहिल्यानं समर्थांनी पहिल्या समासामध्ये 12 गीतांची नावं दिली. कुणी कुणाला सांगितली आहे गीता? श्रोता सांगतोय, वक्ता ऐकतोय. आता समर्थ असं म्हणतात की श्रवणा आड विक्षेप येते. काय काय विक्षेप येतात? नाना जिन्नस सांगो किती. अहो किती सांगू म्हणतायत मी तुम्हाला. यादी आहे समर्थांकडे, किती विक्षेप येतात. श्रोते किती ठिकाणी चुकतात, किती बेसावध असतात, किती दुर्गुण आहेत श्रोत्यांच्या अंगी, ते समर्थ सांगतायत. सावध असता प्रत्यय येती सकळ काही. तुम्ही जर सावध असाल तर तुम्हाला याची प्रचिती सुद्धा येते. आणि हे सगळं पुढच्या ओव्या वाचत असताना आपल्याला त्याची प्रचिती येते, त्याची जाणीव होते. श्रवणी लोक बैसले, बोलता बोलता एकाग्र झाले, त्या उपरी जे नूतन आले, ते एकाग्र नव्हे ती श्रीराम. खरंय का नाही? श्रवणी लोक बैसले. प्रवचन किती वाजता आहे? दुपारी 4 वाजता आहे. लोक 3:45 3:30 पासून येतात पेंडॉलमध्ये, जागा धरून बसतात. मोठा पेंडॉल असेल, मध्ये खांब येतात, मग दिसत नाहीत प्रवचनकार, वक्ता दिसत नाही, समाधान होत नाही. माईक सिस्टीम चालू आहे म्हणून मग आता काय करतात आयोजक? मोठमोठे स्क्रीन लावतात. आमच्या नांदेडला गुरुद्वार आहे, गुरुद्वारच्या भोवती 8 ते 10 स्क्रीन आहेत, 10 बाय 10चे. मध्ये लोक बसलेले असतात, बाहेर पटांगणात लोक बसलेले असतात, हजारो लोक बसलेले असतात. त्या सगळ्यांना दिसलं पाहिजे. स्पीकर लावले, माईक लावले, त्यातून आवाज येईल.
पण प्रवचनकाराचा चेहरा दिसला पाहिजे, आतलं सगळं दिसलं पाहिजे आपल्याला. त्याचं समाधान वेगळं आहे. समर्थ म्हणतात, श्रवणी लोक बैसले, बोलता बोलता एकाग्र झाले. प्रवचनकारांनी सुरुवात केली, ते बरोबर कॉन्सन्ट्रेट आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे त्यांचं, कॉन्सन्ट्रेट आहे, एकाग्र मन आहे. ते ऐकतायत सुरुवातीपासून. काल काय सांगितलं होतं, आज काय सांगताय, कुठला विषय चालू आहे. बरं, ते समोर बसलेले असल्यामुळे किंवा मोक्याची जागा धरून बसलेले असल्यामुळे त्यांना कुठेही विक्षेप नाहीये. बरोबर त्यांचं लक्ष तिकडे व्यासपीठाकडे. तिसऱ्या चरणात समर्थ म्हणतात, त्या उपरी जे नूतन आले ते एकाग्र नव्हे. ती जे लेट कमर्स आहेत त्यांना समजतच नाही की नक्की काय विषय चालू आहे. एक तर जागा मनासारखी मिळत नाही, उशीर झालाय म्हणून धावत पळत आलेले आहेत. कुठे बसावं, इथं बसू का तिथं बसू, तिथं बसू का, जागा रिकामी दिसते, तिथं बसलं का लक्षात येतं अरे समोर खांब आहे म्हणून इथं कोणी बसलेलं नाही. मग पुन्हा त्याची नजर भीर भीर भीर, कुठे जाऊ, कुठे बसू. मग या सगळ्या धांदलीमध्ये वक्त्याच्या बोलण्याकडे लक्ष कुठे आहे. ते एकाग्र होऊ शकत नाहीत. मनुष्य बाहेर हिंडोनी आले, नाना प्रकारीचे ऐकिले, उदंड गलबलू लागले, उगे असे ना श्रीराम. काही लोकांना काय असते, सवय असते, कथा चालली का जा तिथे, कथा चालली का जा तिथे. ते एकाग्र होऊन ऐकत असतात, मुद्दे काढतात. एखाद्या प्रसंगाबद्दल एखादा प्रवचनकार काय सांगतोय, काय दृष्टांत देतोय, ते लिहून घेतात. आणि समजा दुसरा प्रवचनकार जर त्याच्या थोडा काही बदल करून बोलत असेल, लगेच त्यांना वाटतं की हे काहीतरी खोटं सांगतायत. समर्थ म्हणतात, मनुष्य बाहेर हिंडोनी आले, अनेक ठिकाणी कथा ऐकल्या, किंवा याचा दुसरा अर्थ आहे, कुठून तरी लांबून बाहेरून माणूस आला, धावत पळत आला, नाना प्रकारीची ऐकले, अनेक ठिकाणी गेला. अनेक कथाकार अनेक कथा रंगवून सांगतात. आपल्याला माहिती आहे, प्रभू श्रीरामचंद्रांच्या रामायणामध्ये रा आणि म लिहिले, असे दगड टाकले आणि म्हणून सेतू तयार झाला, असं संत कालिदास लिहितात, कवी कालिदास लिहितात. कालिदास लिहितात का तुलसीदास लिहितात? संत तुलसीदास लिहितात. ते लिहितात की वानरांनी एका दगडावर रा लिहिलं आणि एका दगडावर म लिहिलं, आणि ते दगड जोडले गेले आणि सेतू तयार झाला. आम्ही ज्यांचं ध्यान करतो, आम्ही ज्यांच्या ज्ञानाची वाखाणणी करतो, ते महर्षी कवी वाल्मिकी असं नाही लिहित. कवी वाल्मिकी म्हणतात, बुलडोजर आणले, पोकलँड आणले, मोठमोठी झाडं कापली, ती झाडं एकमेकांना जोडली आणि त्यावर सेतू तयार झाला. एखादा माणूस म्हणतो हे काहीतरी खोटं सांगतायत, ते खोटं सांगतायत. मनामध्ये विक्षेप आहे, एकाग्र मन नाहीये. श्रवणी बैसले ऐकाया, अडो लागली से काया, येती कडकडा जांभया, निद्रा भरे श्रीराम. समर्थ म्हणतात, काही लोक श्रवणाला येऊन बसले, अडो लागली से काया, देह अनेक विक्षेप आणतोय. बाजूला फॅन चालू आहे, कूलर लावलेला आहे, जेवण करून येऊन बसलेला आहे, धावत पळत आलेला आहे, घाम आलेला आहे थोडा, आणि कथा चालू आहे. काय होईल? आपोआप निद्रा निरूपण, दशक 18 समास 9, निद्रेचा विळास चालू होईल. येती कडकडा जांभया, निद्रा भरे श्रीराम. जांभयावर जांभया येतात, मन एकाग्र नाहीये, कथेकडे लक्षच नाहीये. बरं वाटतं ते, थंडगार वारा येतोय, मग आपोआप डोळे पेंगतात, निद्रा भरे. बैसले सूचित करुनी मना, परिते मनची ऐकेना, मागे होते ऐकिले नाना,
त्याची धरुणी बैसले श्रीराम. आता समर्थ म्हणतात की श्रोता एकाग्र आहे, त्याला कुठलाही विक्षेप नाहीये आणि मन लावून तो कथा ऐकतोय. जसं वरच्या ओवीमध्ये संदर्भ दिलाय, समर्थांनी मनुष्य बाहेर हिंडून आले, नाना प्रकारीचे ऐकले. आता त्याचा संदर्भ खाली आहे. बैसले सूचित करूनही म्हणा, मन स्वच्छ केलंय, एकाग्र केलंय, सावध केलंय, परी ते मनची ऐकेना. का ऐकत नाही मन? कारण मागे होते ऐकिले नाना, तेची धरून बैसले. मागे काहीतरी ऐकलं होतं आणि हे वेगळंच सांगतायत. मग त्याला त्या मनामध्ये त्याचे ते विचार चालू होतात. हे काय महाराज आहे, हे काहीतरी खोटं सांगतायत, असा विचार त्याच्या डोक्यात चालू होतो. आणि शेवटी होतंय काय, त्याचं लक्ष नाहीये कथेकडे. आहे पेंडॉलमध्ये बसलेला, आहे कथेच्या स्थानी बसलेला, पण लक्ष दुसरीकडेच आहे. तत्पर केले शरीर, परी मनामध्ये आणिक विचार, कल्पना कल्पितो विस्तार, किती म्हणून सांगावा श्रीराम. शरीराने तिथंच बसलाय, मनाने अनेक कल्पना रंगवतोय. प्रवचनकार काय सांगतोय त्याच्यावरून प्रवचनकाराच्या जीवनामध्ये त्याचं जीवन कसं जगत असेल, त्याचं चरित्र कसं असेल, हा ठोकताळे बांधतो, मनातल्या मनात आडाखे बांधतो. समर्थांनी या ओवीमध्ये आपल्याला असं सांगितलंय की शरीराने आणि मनाने कथेला जायला पाहिजे. मन एकाग्र नाहीये, शरीर असून तिथं काय उपयोग आहे? मन आहे, मनामध्ये आहे एक कथा ऐकायला जायचंय, पण शरीर साथ देत नाहीये, कारण आपण पुरती काळजी घेतली नाही. धावत पळत आलो, तहान लागतीये, खूप पाणी पिलं, बाथरूमला उठावं लागतं. पुढे त्याचाही संदर्भ दिलाय समर्थांनी. श्रोता अवलक्षण, काय काळजी घेतली पाहिजे श्रोत्यांनी. कथेला जायचंय, प्रवचनाला जायचंय, कीर्तनाला जायचंय, कुठल्या तयारीने गेलं पाहिजे. जे जे काही श्रवणी पडिले, ती तुके समजोण विवरले, तरीच काही सार्थक झाले निरूपणी श्रीराम. मन दिसते मा धरावे, ज्याचे त्याने आवरावे, आवरून विवेके धरावे, अर्थांतरी श्रीराम. समर्थ म्हणतात, मन काही एखादी अशी वस्तू आहे का की जी तुम्हाला हातात धरून द्यावी, हिला समजावून सांग किंवा हिला बाजूला ठेव, ऐकत नसेल तर घरी ठेवून ये, असं नाही होत. ज्याचे त्याने आवरावे, सेल्फ कंट्रोल. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरू वामनराव पै त्यांचं घोषवाक्य आहे, जीवन विद्या मिशन. आजही त्यांचे अनेक भक्त, अनेक शिष्य त्यांची गाडी आणि त्यांचं साहित्य घेऊन अनेक गावांमध्ये फिरतात, त्याचे स्टॉल लावतात. फार सुरेख विचार सद्गुरू वामनराव पैंनी आपल्याला दिलेला आहे. निरूपणी येऊन बैसला, परी तो उदंड जेवून आला, बैसताच कासा विस झाला, तृषा क्रांत श्रीराम. समर्थ म्हणतात, कथेला जायचंय, किती वेळ लागतो? 2-2.5 तास कथा चालेल. पोटभर अकंठ जेवून निघाला. काय होईल मग? जेवण भरपूर केलंय, घाईघाईमध्ये निघाला. आता तिथे येऊन बसला का 10 मिनिटात तहान लागते. लहान पोरांचं कसं असतं, आपण घरी सांगतो सगळ्यांना काही मिळणार नाही, आपल्याला प्रवास करायचा आहे, मध्ये काही मागायचं नाही, पण गाडीत बसून 15-20 मिनिट नाही झाले तोपर्यंत पोरं सांगतात, काही खायला आणलंय का, मला तहान लागली आहे. आपल्याला आश्चर्य वाटतं, सांगितलंय. लहान मुलांचं काय, माणसांचं काय. निरूपणी येऊन बैसला, परी तो उदंड जेवून आला. खूप जेवण केलं. श्रवणाला जायचंय, प्रवचनाला जायचंय, कथेला जायचंय. एक चतकोर अर्धी पोळीची जागा ठेवून जायला पाहिजे, सावकाश जेवून जायला पाहिजे. काय अर्थ आहे सावकाशचा? आपण म्हणतो सावकाश जेवा. अवकाश म्हणजे माहिती आहे ना, स्पेस, जागा ठेवून जेवा. लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात.
सावकाश म्हणजे जरा अर्धी पोळी एक पोळी जादा खा असं नाहीये. म्हणून जेव्हा प्रवचनाला जायचंय, जेव्हा बसायचंय सांगण्यासाठी, मी ती काळजी घेतो. उदंड जेवण करून आलो तर इथंच झोपी जाईल मी. उदंड जेवून आला, बैसताच कासावीस झाला, तृषाकांत, तहान लागते, लगेच इकडे तिकडे बघतो. कारण त्याला माहिती असतं जेवणाची व्यवस्था नाहीये पेंडॉलमध्ये, पण पाणपोळ्या लावलेल्या आहेत. लोक थंड पाणी घेऊन येतात, ग्लास घेऊन देतात, मध्ये पाणी फिरतं. एखाद्या दिवशी कुणीतरी काही थंड पेय आणून देतं. अशा कथा सप्ताह चालू असले की अशी सेवा करणारे अनेक लोक आहेत. धनिक लोक असतात, त्यांना वाटतं चला भक्तांची सेवा करावी, मग कुणी थंड पेय देईल, कुणी पाणी देईल. आधी उदक आणविले, घळघळा उदंड घेतले, तेने मळमळू लागले, उठवून गेला श्रीराम. करपट ढेकर उचक्या देती, वारा सरता मोठी भजिती, क्षणक्षणा उठवून जाती, लघुशंकेशी श्रीराम. आता घरी जेवण केले, पाण्याची बॉटल घेऊन सोबत निघाला, किंवा पेंडॉल मध्ये जाता जाता 2-3 ग्लास पाणी पिलाय, पुन्हा उठायचं नाही. मग समर्थ म्हणतात आधी उदक आणविले, सोबत आणलेलंच आहे पाणी, घळघळा उदंड घेतले, बॉटल रिकामी केली, तहान लागली होती, तेने मळमळू लागले, पाणी खूप झालं, दुपारची वेळ आहे, झोपेची वेळ आहे, 2 ते 3:30. आज एक गौरी पूजन असलं म्हणून काय झालं, पण दररोजची दुपारी लॉकडाऊन चालू आहे, 12-1-1:30 वाजता आडवा हात मारलेला आहे. मग वाटतं का नाही थोडं पडलं पाहिजे. आणि मग आता तिथं बसल्यानंतर मळमळायला होत आहे. बरं, पाणी जादा पिलेलं आहे, वय झालेलं आहे, सगळे 50-60च्या पुढचे तो श्रवणाला. मुलं कुठे आहेत? ते IT सेक्टर मध्ये लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन घरी बसलेले असतात. त्यांना काय पडलेलं आहे कथा श्रवण, त्यांना त्यांचं करिअर आहे, आणि आम्हालाही त्यांना डिस्टर्ब करा वाटत नाही. जे चांगलं आहे आम्ही सांगत असतो, पण त्यांना ते पटत नाही. माझा तर अनुभव असाच आहे, तुमचा कसा आहे मला माहित नाही. समर्थ म्हणतात करपट ढेकर उचक्या देती. जेवण झालेलं आहे, पाणी पिलेलं आहे, आता ढेकरा येतात. 1-1.5 तास झालं बैठक आहे, एकाच जागेवर हात हलत नाही, पाय हलत नाही, उठता येत नाही, कारण गर्दी वाढत चाललेली आहे. लोक येतात, पुढे सरका पुढे सरका. ते व्हॉलेंटियर्स सांगतात मागे लोकांना जागा नाही, पुढे सरका. मग माणसं पुढे सरकतात, मांडी हलवायला जागा नाही. मग मध्येच अपान वायू बाहेर पडतो. आजूबाजूचे लोक बघतात, कुणी गॅस सोडलाय हो. वारा सरता मोठी फजिती, सगळे आपल्याकडे पाहतात, हाच माणूस आहे. हा इथं बसला तेव्हापासूनच घाण वास यायला चालू झाला. क्षणक्षणा उठवून जाती, लघुशंकेशी. आता वय झालेलं 60-65च्या वयामध्ये श्रवणाला जाऊन बसायचे, मांडी घालून बसायचे, गुडघे त्रास देत आहेत, मांडी घालून बसता येत नाहीये. बरं, कसं तरी बसलं, प्रोस्टेटचा त्रास आहे, लघवीला उठावं लागतं सारखं. समर्थ 350 वर्षापूर्वी समर्थ रामदासाचं किती सूक्ष्म निरीक्षण आहे श्रोत्यांकडे, त्याचं आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. दिशेने कासावीस केला, अवघेची सांडून धाविला, निरूपण प्रसंगी निघून गेला, अखंड ऐसा श्रीराम. एवढं छान निरूपण चाललंय, एवढी कथा सुरेख चालू आहे, आणि याला उठावंच लागतं. दिशेने कासावीस केला, काय करीन, बसवणं शक्य नाही. आता उठलं पाहिजे, नाही तर फजिती होणार. अजून अवघेच सांडून धावला, पळतच जावं लागतंय त्याला, जागा शोधत. दृष्टांती काही अपूर्व, हे सगळे श्रोता अवलक्षण निरूपण आहेत. श्रोत्यांनी कथा कीर्तन निरूपण ऐकायला जाताना काय काळजी घेतली पाहिजे याची यादी समर्थ देत आहेत. म्हणून समर्थ म्हणतात नाना जिन्नस सांगो किती, किती यादी करून द्यायची. यादी केली पाहिजे आपण,
काय काय समर्थांनी सांगितलंय, काय केलं नाही पाहिजे. पोटभर जेवून नाही जायचं, पाणी भरपूर पिऊन नाही जायचं, तिथं गेल्यावर पाणी भरपूर नाही प्यायचं, अनेक गोष्टी सांगितल्यात. अजून पुढे कंटिन्यू आहे. दुष्टांती काही अपूर्व आले, अंतःकरण तेथेची राहिले, कोठवरी काय वाचिले, काही कळे ना श्रीराम. आज पारायण आहे, बुधवार आहे. आज चातुर्मासामध्ये आपण दर बुधवारी एक दशक वाचायचं ठरवलंय. दशक वाचायला चालू केला. पहाटे लवकर उठलेलं आहे. गौरीचं पूजन आहे, फुलं आणायची आहेत, भाज्या आणायच्या आहेत, सगळं आवरलं पाहिजे म्हणून पहाटे लवकर उठणं झालंय. मग आता दासबोध हातात घेतलाय, दशक वाचायला चालू केलाय. मध्येच डोळे लागतायत. सभेमधून उठून आलोय, कथेमधून उठून आलोय, उठावं लागलं. समर्थ म्हणतात अंतःकरण तेथेची राहिले. काय सुरेख कथा चालू होती हो, मला यावं लागलं तिथे. आमच्या नशिबातच नाहीये. काही सुरेख दृष्टांत देत होते कथाकार, काय काय सांगत होते. कथा काय सुरेख चालली होती हो, पण उठून यावं लागलं. पारायण करतो आहे, दासबोध वाचतो आहे, ज्ञानेश्वरी वाचतो आहे, तुकारामांच्या गाथा वाचतो आहे. वाचता वाचता झोप येते, डोळे पेंगतायत आणि पुस्तक ग्रंथ जो आहे तो बंद होतोय. कोणतं पान होतं की कोणता समास होता की काय, कुठली ओवी होती की लक्षातच येत नाहीये. समर्थ म्हणतात कोठवरी काय वाचिले, काही कळे ना, लक्षच नाहीये. श्रोता अवलक्षण, एकाग्र मन नाहीये. निरूपणी येऊन बैसला. आता या ज्या पुढच्या 3 ओव्या आहेत, या 3 ओव्यांमध्ये समर्थ आयोजकांना काही सूचना करतायत. तेही श्रोताच आहेत, पण ते आयोजन केलेले त्यांनी. पेंडॉल बांधलेला आहे, लोकांची बसण्याची व्यवस्था केली आहे, पाण्याची व्यवस्था केली आहे. आता त्यांना किती बारीक सूचना समर्थ देत आहेत याचा आपल्याला थक्क करायला होईल. निरूपणी येऊन बैसला, तो विंचुवे फणकाविला, कैचे निरूपण झाला, कासा विस श्रीराम. पोटामध्ये तिडीक उठली, पाठीमध्ये करक भरली, चालक चिखल्या पुळी झाली, बैसवेना श्रीराम. पिसोळा चावून पळाला, तेने प्राणी दुश्चित झाला, कोणे नेटे गलबला केला, तेथेची धावे श्रीराम. आयोजक जेव्हा एखादा सप्ताह ठेवतात, कथा ठेवतात, तेव्हा त्यांनी येण्या जाण्याचा जो रस्ता आहे तिथं पाणी साचलेलं नसेल असं पाहावं. कोरडा रस्ता असला पाहिजे, नाही तर पायामध्ये चिखल्या होतील, पाय भरतील, चिखल लागेल. ओली जमीन नसता का उपयोगी नाहीये. स्वच्छ जमीन असली पाहिजे, कोरडी असली पाहिजे, त्यावर काहीतरी चटई टाकली पाहिजे, मोठी सतरंजी टाकली पाहिजे, बसण्याची बैठक व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे. नाही तर होईल काय, विंचू येईल, डास येतील, पिसोळा येईल. समर्थ म्हणतात निरूपणी येऊन बैसला. श्रोता आलाय, गर्दी जाम झाली आहे, पेंडॉलमध्ये जागा नाहीये बसायला, कथा रंगात आली आहे आणि विंचू आला. विंचू फणकाविला म्हणजे त्यांनी चावा घेतला. कैचे निरूपण झाला, कासाविषयी जीव कासाविषयी. आता कशाला निरूपण ऐकतो, आता त्याला असं वाटतं की आग होती अंगाची. पोटामध्ये तिडीक उठली, पाठीमध्ये करक भरली. रस्ता नीट नसेल, चालायला त्रास होत असेल, जशी पाण्याची व्यवस्था केली आहे तशी टॉयलेट बांधले पाहिजेत, युरिनल्स बांधले पाहिजेत, तात्पुरती व्यवस्था केली पाहिजे. आयोजकांसाठी सूचना आहेत या समर्थांच्या. पिसोळा चावून पळाला, तेणे प्राणी दुश्चित्त झाला, कोणे नेटे गलबला केला, तेथेची धावे श्रीराम. कुणाला काहीतरी चावलं, गोंगाट होतो आणि लोक ते कथा सोडतात बाजूला, काय झालं म्हणून तिथं जातात. अहो, रस्त्यावर चालत असताना कुणाला काही धडक बसली किंवा एखादा खाली पडला किंवा काही झालं, 2 गाड्या जर उभ्या असतील किंवा काही प्रसंग घडला असेल तर सगळा ट्रॅफिक जाम होतो. लोक कामधंदे सोडतात आणि तिकडे वळतात. काही घेणं का देणं? तुम्ही काय प्रसंग निस्तरणार आहे का? ते आपलं काम सोडायचं आणि रस्ता जाम करायचा.
समर्थ या ठिकाणी म्हणतात, पिसोळा चावून पळाला त्याने प्राणी दुश्चित्त झाला. त्याचं लक्ष चित्त आणि दुश्चित्त. आपण चित्त आणि दुश्चित्त, एकाग्र मन नसणे म्हणजे दुश्चित्त असणे. समर्थ म्हणतात, दुश्चित्त कदापि नसावे. माणसाने नेहमी एकाग्र असलं पाहिजे. जे काम करायचंय ते एकाग्रतेने केलं पाहिजे. एकाच वेळी अनेक कामं करण्यात काही अर्थ नाही. विचारपूर्वक काम केलं पाहिजे. काम करून विचार करण्यात काय अर्थ आहे? पिसोळा चावून पळाला. काहीतरी किडा चावला, पिसोळा चावला आणि तो माहितीच नाही काय चावलं ते. त्याची आग झाली. तो ओरडायला लागला. सगळे 10-15 लोक ते काय झालं काय झालं. पुढे फार सुरेख वर्णन समर्थांनी केलंय. विषयी लोक श्रवणी येती, ते बायकांकडेच पाहती, चोरटे लोक चोरून जाती, पादरक्षा श्रीराम. होय नव्हे वाद, तेने उदंड झाला खेद, शिव्या गाळी अप्रमाद, होता चुकला श्रीराम. समर्थ म्हणतात, काही विषयी लोक आहेत, ते येतात आणि जिकडे बायका बसलेल्या आहेत, महिला बसल्या आहेत, त्यांचं लक्ष सगळं तिकडे, कथेकडे लक्ष नाहीये. आता असं आहे, सध्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर जोरात कालपासून चालू आहे. विषय असा आहे की समर्थ रामदासांनी आरती, गणपतीची आरती रचली आपल्याला माहिती आहे. सुख करता दुःख हरता ही आरती मोरेश्वराच्या समोर समर्थ रामदासांनी रचलेली आहे. आणि बरोबर गणपती आले का काही लोकांना काय पोटशूळ उठतो माहित नाही. समर्थ रामदासांची ओरिजिनल आरती, मूळ आरती, 8 कडव्यांची आरती ते पाठवतात आणि अधिकारवाणीनं लिहितात. आपल्या दासबोध सखोल अभ्यास या समूहावर परवाच्या दिवशी एका अभ्यासार्थीने ती आरती टाकली. म्हणलं, अहो सामान्य माणसाने टाकली तर ठीक आहे, तुम्ही समर्थांच्या वाङ्मयाचे अभ्यासक आहात. अभ्यास करो, अभ्यासे प्रगटावे, नाहीतरी झाकोन असावे, प्रगटोन नासावे बरे नव्हे. समर्थांनी सांगितलं ना. कधी करणार तुम्ही अभ्यास? समर्थांची मूळ आरती किती कडव्यांची आहे? नाही, माझ्याकडे आली होती म्हणून मी पाठवली. हे काय उत्तर आहे? आपली अभ्यासाची दृष्टी कुठे आहे? ग्रंथ कुठे आहेत आपल्याकडे? आपण चौकशी केली पाहिजे, शहानिशा केली पाहिजे. बरं, आपल्याला समजत नाही तर जाणकाराला विचारलं पाहिजे ना. समर्थ म्हणतात ना, जाणकारापाशी लेहो जाणे, जाणकारापाशी शिको जाणे. मग जाणकाराला विचारायला काय लाज आहे? म्हणलं डिलीट फॉर मोअर करून ती आरती काढा अगोदर. ती आरती काढली त्यांनी, त्यांच्या लक्षात आलं मुळात समर्थांच्या आरतीमध्ये पालुपद आणि पितांबर लंबोदर हा शेवटचा जो चरण आहे तो आहे. रत्नखचित भरा हा चरणच नाहीये. आणि आम्ही मारे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळ, काय काय लोक जोडतात. शरणे मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, संकष्टी पावावे का, एरवी नको का? फक्त संकष्टी चतुर्थीलाच पावायचंय का गणपतीने आम्हाला? काय वाचतोय, काय अभ्यास करतोय, काय चाललंय? संकटी पावावे, रत्नखचित फरा हा चरणच नाही आरतीमध्ये समर्थांच्या. आम्ही जोडून दिला. आता तर काही लोक अतिशहाणे, त्यांनी 5-5 कडवे जोडलेत. 8 कडव्यांची आरती. समर्थांची एकही आरती 8 कडव्यांची नाहीये, केवळ एक आरती 9 कडव्यांची आहे. अश्विनी शुद्ध पक्षी अंबा वैसली सिंहासनी हो, ती आरती समर्थांची 9 कडव्यांची. बाकी कुठलीही आरती 8 कडव्यांची नाहीये. 2 कडवे, 3 कडवे, 4 कडवे, 5 कडवे जास्तीत जास्त. समर्थ म्हणतात, मला मुद्दा सांगायचा हा होता की
मला एकाने असाच वाद घातला, विषयी लोक श्रवणी येती ते बायकांकडेच पाहती, चोरटे चोरून जाती पाद रक्षा. जे तुमची चप्पल बुट चोरणारे लोक आहेत ते त्यांचं तुमच्याकडे बरोबर लक्ष आहे, तुम्ही कुठे ठेवलेत. अहो लोक महा बेरकी आहेत. काय करतात, एक चप्पल इकडे ठेवतात, एक चप्पल तिकडे ठेवतात, कुणाला पटकन सापडू नये म्हणून. पण त्याच्यावर जो चोरावर मोर आहे तो त्याच्यापेक्षा बेरकी आहे ना. त्यांनी लक्षात घेतलं, हा डावी चप्पल इकडे ठेवली, उजवी तिकडे ठेवली आहे, नवीन चप्पल आहे म्हणून असं केलंय. तो बरोबर काढतो ते. किंवा माणूस मध्ये जाऊन बसलाय, आता तिथून उठत नाही, किंवा हा माणसाचं लक्ष कुठे आहे, त्याचं लक्ष तिकडे त्या बायकांच्या पेंडॉलकडे. मग त्याचा खिसा कापला काय आणि चप्पल चोरून नेली काय, पत्ता कुठे आहे. मानवी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मानवी जीवनाची मानसिकता समर्थ रामदासांनी अत्यंत सूक्ष्म निरीक्षण केलेलं आहे. 350 वर्षापूर्वी एवढा सूक्ष्म अभ्यास करायचा आणि तो शब्दामध्ये तुमच्या आमच्या सारख्यांसाठी मांडून ठेवायचा. किती मोठं काम समर्थांनी केलंय. मला एक जण म्हणाले, ते बायका म्हणजे बायका नव्हेत म्हणाले, ते बा एकाकडेच पाहती म्हणजे रामाकडे पाहतात. आता काही संबंध आहे का. मग पुढे कशाला लिहिले पादरक्षा चोरून नेती चोरटे म्हणून. एकाने असाच वाद घातला. ते म्हणे ते मना सज्जना जे लिहिलंय ना मनाच्या श्लोकांमध्ये, तर त्यात असं आहे म्हणे, मना तू सज्ज आहेस का. काही लॉजिक आहे का ह्याच्या पाठीमागे. उगी आपलं काहीतरी वाटलं म्हणून बोलत राहायचं. वाचाळपणा बरा नव्हे. मी हा विषय समर्थवरती सुनील दादांना विचारला. ते म्हणाले, अरे फालतू गोष्टी आहेत ह्या. मना तू सज्ज आहेस ना, मना सज्जना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. का तुला श्रेष्ठ धारिष्ठ धरावं लागणार आहे, तू सज्ज आहेस का. काहीतरी अर्थाचा अनर्थ करायचा. कोणी निरूपणी बैसती, सावकास गोष्टी लाविती, हरिदास ते रे रे करीती पोटासाठी. श्रीराम समर्थ म्हणतात, जो प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, निरूपणकार आहे, वक्ता आहे, तो त्याच्या पोटासाठी, त्याच्या बिदागीसाठी त्याचं ते चालू असतं. त्याला काही घेणं देणं नाही. पुढे जाणकार श्रोता आहे का गर्दी जमवलेली आहे. राजकारणी कसे करतात, 100 रुपये आणि दुपारची खिचडी, जाणं येणं फुकट, चला. लोकांना काम धंदाच नाहीये. 100 रुपये खिशात पडतात, येताना बाटली येते, एखादा पिक्चर बघता येतो, निघाले बोंबलत वर तोंड करून. गर्दी, अफाट गर्दी, लाखोंचा जनसमुदाय. मग निवडून काय येत नाही. एवढे लोक जर श्रवणाला आलेले असतील, मग तेवढी लाखो मतं पडायला पाहिजेत ना. तुमचं तर डिपॉझिट जप्त व्हायला लागलं. गर्दी आणि दर्दी याच्यातला फरक समजला पाहिजे. बहुत जाणते मिळाले, एका पुढे एक बोले, लोकांचे आशय राहिले, कोण जाणे श्रीराम. माझे होय तुझे नव्हे, ऐसी अखंड जयास सवे, न्यायनीती सांडून धावे अन्यायाकडे श्रीराम. आणि माझंच खरं आहे, आमच्या गुरूंनी काय सांगितलं ते खरं आहे, तुमच्या गुरूंनी काय सांगितलं ते खोट आहे. आणि हमरी तुमरी होते. समर्थ पुढे म्हणतात, हाणामारीवर प्रसंग येतो. काहीतरी विषय असतो क्षुल्लक, कथा काय चालू आहे, प्रसंग काय आहे, स्थळ काय आहे, आणि लोकांचं काय चाललंय. पण ही मानसिकता आहे. 350 वर्ष झाली तरी आजही अशीच मानसिकता आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळते. आपल्या थोरपणासाठी आजच्या वाच्या तोंडपिटी, न्याय नाही ते सेवटी, परम अन्यायी श्रीराम. एकेकडे अभिमान उठे, दुसरेकडे उदंड पेटे, ऐसे श्रोते खरे खोटे, कोण जाणे श्रीराम. म्हणून जाणते विचक्षण, ते आधीच धरिती नेणपण, मूर्ख टोनपा आपण, काहीच नाही श्रीराम. समर्थ श्रोता अवलक्षण सांगतायत. विनाकारण लोक हमरीतुमरीवर येतात, अभिमान बाळगतात. अभिमान उठे, दुसरीकडे उदंड पेटे.
तो पेटून उठतो. त्याला काही जण थांबवतात, अहो नको, इथं ही वेळ नाहीये, कथा चालू आहे, काय तुम्ही भांडताय. ज्याला 4 लोकांनी थांबवलं, हात धरले का त्याला अजून हुरूप येतो, अजून पेटून उठतो. समर्थ म्हणतात असे श्रोते खरे खोटे आपले आपण जाणलं पाहिजे. बाजार बुणगी आणून बसवण्यात काही अर्थ नाही. म्हणून जाणते ते विचक्षण, ते आधीच धरिती नेनपण. समर्थ म्हणतात जे खरे जाणकार आहेत ते असल्या फंदात पडतच नाहीत. खरं खोटं मला काही घेणं देणं नाही. मला कथा ऐकायची आहे, इथला आनंद घ्यायचा आहे, मला त्याचा अभ्यास करायचा आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी मी करतो आहे. कसला अभिमान आला. काय खरं काय खरं काय खोटं. मुद्दाचा संदर्भ लक्षात घ्या ना. त्यातून तर्क काय आहे, दृष्टांत काही असेल, पण त्यातला मूळ मुद्दा काय संतांना सांगायचा आहे, भगवंताला काय सांगायचं आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपणाहून देव थोर, ऐसा जया सकळला विचार. सकळ काही जगदांतर, तेही राखावे श्रीराम. सभेमध्ये कळहो झाला, शब्द येतो जाण त्याला. अंतरे राखो नाही शिकला, कैसा योगी श्रीराम. समर्थ म्हणतात अशा सभेमध्ये कळह झाला म्हणजे भांडण झालं. शब्द कुणाला येईल? ऑर्गनायझरला येईल. अरे कसली माणसं तुम्ही आणली हो, कोणत्या प्रवचनकाराला आणलं तुम्ही, काय बोलला तो, विषय काय होता, काय बोलला, काय सांगितलं. मी तुम्हाला मागे एकदा प्रसंग सांगितला. शिवसमर्थ संबंध हा विषय होता आणि आपले समर्थ भक्त दादासाहेब जाधव तुळजापूरचे ते प्रमुख पाहुणे होते. अजून एक व्याख्याता होता, तो उठला आणि उलटच बोलायला लागला. समर्थांचा शिवाजी महाराजांचा संबंधच नाही, त्यांनी एकमेकांना पाहिलंच नाही, येऊ तेऊ. दादासाहेबांनी आयोजकांना सांगितलं, अहो म्हणले काय तुम्ही मला कशाला बोलावलं, इथं विषय काय दिलाय, शिवसमर्थ संबंध. आणि ते काय बोल, त्यांना सांगा ना म्हणले आवरत घ्या म्हणून. आता ते आयोजकही अडचणीत आले होते, ते खुणावतायत त्यांना. आता ते जसे जसे खुणवा लागले तसा तसा ह्याचा हुरूप वाढायला लागला, अजून जोरजोरात बोलायला लागला. दादासाहेब जाधव उठले, व्यासपीठाच्या समोर गेले, डायसच्या समोर खाडकन लगावली तिथं गालफडात. म्हणाले इथं बसा, आता मी बोलीन, माझं बोलणं होईपर्यंत इथून उठायचं नाही. हा समर्थ भक्त आहे. आयोजकांवर ठपका येतो. समर्थ सांगतात दूषण कुणाला लागतं? आयोजकाला लागतं. कोण लोक बोलवले तुम्ही, कसले श्रोते बोलवले, कोण प्रवचनकार आहे, दोन्हीकडे श्रोत्याबद्दलही शब्द कारण सगळी जबाबदारी त्याची आहे. समर्थ म्हणतात सभेमध्ये कळव झाला, शब्द येतो जाण त्याला. जो प्रमुख माणूस आहे, ज्यांनी हे सगळं घडवून आणलंय, ज्यांनी आयोजन केलंय, त्याला दोष लागतो. अंतरे राहो नाही शिकला, कैसा योगी. अंतरे राखो नाही शिकला, ह्याचे 2 अर्थ आहेत. एक, जे वाद घालणारे लोक आहेत, दांभिक लोक आहेत, ह्यांच्यापासून अंतर ठेवून राहिलं पाहिजे. कारण ते त्यांना चान्सच पाहिजे तुमच्या विरुद्ध बोलायचा, तुमच्या विरुद्ध दंड थोपटायचा. त्याच्यासाठी तर नादी लागणं नको, हात राखून अंतर ठेवायचं. दुसरा अर्थ याचा असा आहे, अंतरे राखो नाही शिकला. लोकांचं अंतःकरण राखता आलं पाहिजे, लोकांचा विश्वास धारण करता आला पाहिजे, त्यांच्या विश्वासाला पात्र होता आलं पाहिजे. समर्थ प्रश्न विचारतात, कैसा योगी, हा कसा भगवंताचा भक्त आहे. वैर करिता वैरची वाढे, आपणास दुःख भोगणे घडे. म्हणून शहाण्याचे कुकडे, कळो आले श्रीराम. शहाणा कसा वागतो, रहस्य ते समजलं पाहिजे. सगळीकडे ज्याची कीर्ती दिगंत होतीये, ज्याच्याबद्दल कुणीही वाईट बोलत नाही, ज्याचा कुणी शत्रू नाहीये, अखंड आपणा सांभाळीती, क्षुल्लकपणा येऊ ने दिती. थोर लोका क्षमा शांती, अगत्य करणे श्रीराम. क्षमावंत असलं पाहिजे. समर्थ म्हणतात अखंड आपणा सांभाळीती. आपलं मन आवरतात, आपलं शरीर आवरतात, अखंड आवरतात.
कंट्रोल्ड, नियंत्रित आहे सगळं. क्षुल्लकपण येऊ ने देती. आपल्याकडे कुठलाही उणेपणा, वाईटपणा आपल्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात, कृतीमध्ये काही अवगुण दिसेल, वाईट दिसेल, असं ते होऊ देत नाही, घडू देत नाही. थोर लोकास क्षमा करती. मोठा माणूस आहे पण चुकला, काहीतरी घडलं त्याच्याकडनं, क्षमा करते, चिडून जात नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं गाडी घेऊन या. काय गाडी आणली आहे तुम्ही? एसी गाडी पाहिजे होती. थोर लोक क्षमा करते. समर्थांनी वंदन भक्तीमध्ये काय सांगितलं आपल्याला? नमस्कार भक्तीमध्ये परम अन्याय करूनही आला, मोठा अन्याय केलाय, साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी नमस्कार केला, शरणागत आहे, चूक घडली आहे, त्याचं प्रायश्चित्त आहे. परम अन्याय करूनही आला आणि साष्टांग नमस्कार घातला, तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी. ते श्रेष्ठ पण ज्याच्याकडे आहे, ते मोठे पण ज्याच्याकडे आहे, तो अशा माणसाला क्षमा करतो, त्याचं ताडण नाही करत. अवगुणापासी बैसला गुणी, अवगुण कळतो तत्क्षणी, विवेकी पुरुषाची करणी, विवेकी होते श्रीराम. किती विवेक शब्द आले. आपण मागच्या 8 समासामध्ये पाहिलं, एका ओळीमध्ये 3 वेळा शब्द. मला तुम्ही काढून दाखवा एखादा ग्रंथ, 358 वेळा विवेक शब्द समर्थ रामदासांसारखा कुणी घेतला एका ग्रंथामध्ये. समर्थांचं 45-46 हजार ओव्यांची काव्य संपदा आहे. किती वेळा विवेक आला असेल? उपाय पर्याय दीर्घ प्रयत्न, विवेक बळे नाना यत्न, करील तयाचे महिमान, तोची जाणे श्रीराम. दुर्जनी व्यवधरून घेतला, बाष्कळ लोकी घसरिला, विवेकापासून छेवला, विवेकी कैसा श्रीराम. न्याय पर्याय उपाय, मूर्खासे कळे काय, मूर्खाकरिता चिवडा होय, मज्जा लसीचा श्रीराम. समर्थ म्हणतायत, जो मूर्ख माणूस त्याला काय समजतं? जो जाणकार असतो त्याची व्यूहरचना कशी आहे. किती वर्षाचा आमचा काश्मीरचा प्रश्न होता. 15 ऑगस्ट आली, 26 जानेवारी आली, 8 दिवस अगोदर रेड अलर्ट. या 2-3 वर्षात कुठे बातमीच नाहीये. पहिल्यांदा काश्मीरमध्ये भारताचा एक अविभाज्य अंग, एक अविभाज्य राज्य, भारताचा तिरंगा मोठ्या डौलानी बहरला, विहरला आकाशामध्ये. काय योजना आहे? वर्षभर, दीड वर्ष अखंड प्रवास केला. मूर्खासारखे लोक म्हणतायत फिरतायत, ते मजा करतायत, त्यांना वेळ नाहीये इथले प्रश्न सोडवायला, त्यांची इच्छा नाहीये, हे बाहेरच फिरण्यावर आहेत. किती दिवस इथं राहिले, काढा हिशोब. समर्थ म्हणतात, मज्जा लसीचा, मूर्खाकरिता चिवडा होय मज्जा लसीचा. सभा भरलेली आहे, तत्वविवरण चालू आहे, आणि चिवडा म्हणजे नाश्त्यासारखा पदार्थ, असा एक पदार्थ. चर्चा काय चालू आहे आणि इकडे काय बडबडतोय हा? आमचे पंतप्रधान काय काय करतायत, बाहेर जात आहेत, कुणाकुणाशी संधान बांधतायत. आजची परिस्थिती काय? हनुमंताची उपाधी उगीच नाही मिळाली हो. हनुमानासारखी आम्हाला संजीवनी पाठवली. घडलंय कधी हे? समर्थ म्हणतात, हा जाणकार माणूस आहे. मूर्खाला त्याचं काहीच समजणार नाही, त्याची काय व्यूहरचना आहे, काय योजना आहे. पृथ्वीमध्ये उदंड जन, जनामध्ये असती सज्जन, जया करिता समाधान, प्राणी मात्रासी श्रीराम. नभा माझी तारांगणे तैसे लोक. समर्थ म्हणतात, किती लोक आहेत? 137 कोटींचा देश आहे हा. महाराष्ट्र किती कोटींचा आहे? 11 कोटींचा महाराष्ट्र आहे.
किती लोक समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतात? किती लोकांनी दासबोध वाचला? अटल बिहारी वाजपेयी म्हणाले दासबोध वाचल्यानंतर, माझं दुर्भाग्य, मला जर हा माझ्या तरुणपणी ग्रंथ मिळाला असता तर माझ्या आयुष्यातल्या अनेक चुका घडल्या नसत्या. आत्ताचे राज्यपाल महामहिम कोश्यारी त्यांनी ग्रंथ मागून घेतला. हिंदी वर्जन आहे क्या इसका? हिंदी दासबोध मागून घेतला, हिंदी मनाचे श्लोक मागून घेतले. ज्याचं भाग्य उदयाला येतं, ज्याचं संचित फळाला येतं, तो इकडे वळतो. समर्थ म्हणतात, पृथ्वीमध्ये उदंड जन, जनामध्ये असती सज्जन, जयाकरिता समाधान प्राणी मात्र असे. कशातून समाधान मिळेल? कशातून सुख मिळेल? शाश्वत सुख पाहिजे आम्हाला. वस्तू आणि व्यक्तीमध्ये मिळणारं सुख हे शाश्वत नाहीये. एखादी वस्तू आहे, आज गरम होतंय, फॅन लावला, काही दिवसानंतर कूलर घेतला, काही दिवसानंतर एसी घेतला, ऑफिसमध्ये एसी, गाडीमध्ये एसी, घरामध्ये एसी. दुर्दैवाने चुकून अर्धा तास उन्हात राहावं लागलं तर अंगाची लाही लाही होईल. एसी मध्ये 4 तास काम करून बाहेर पडला आणि एसी नसेल, ऊन लागलं, अर्ध्या तासात झोपावं लागेल खाली. वस्तूंमध्ये सुख नाहीये. ज्या व्यक्तीबद्दल अपार प्रेम आहे, अपार स्नेह आहे, अपार उत्कंठ आहे, आतुरता आहे, मोहकता आहे, समर्थ म्हणतात चिरकुटासारखे वस्त्र लोंबती स्किन. काही वर्षानंतर ज्याला सतेज कांती होती, चाफेकळीसारखं नाक होतं, कमल नयन होते, ते नाक डबडबायला लागतं, डोळ्यांना घाण येते, तोंडाला दुर्गंधी येते. सगुण परीक्षा अ ब क ड मध्ये समर्थांनी ते किळसवाणं प्रदर्शन सगळं आपल्या समोर मांडलेलं आहे. शाश्वत सुख मिळवायचं असेल तर संतांजवळ गेलं पाहिजे, सत्संग धरला पाहिजे. ऐसा तो जाणता लोक, समर्थतयाचा विवेक, त्याचे करणे काही एक, जनास कळे ना श्रीराम. जो समर्थ आहे, जो विवेकी आहे, तो बरोबर त्याच्या पद्धतीनं चालत असतो. लोक बोलतील, लोक निंदा करतील. किती लोक बोलतात, काय काय बोलतात, वैयक्तिक आयुष्यापर्यंत लोक जातात. पत्नींबद्दल बोलतात, कधी डळमळीत नाही, कधीही लेवल सोडून कुठला शब्द नाही. हत्ती रस्त्याने चाललेला असतो, कुत्री भुंकत असतात, हत्ती थांबतो का? समर्थ म्हणतात असा विवेकी माणूस आहे, तो समर्थ आहे. बहुत जनास चालवी. आता इथून, कारण आपण पाहिलंय 11व्या दशकापासून समर्थांच्या दासबोधाचा आयाम बदललेला आहे, रंग बदललेला आहे. प्रत्येक समासामध्ये 2, 3, 4, 5 ओव्या लोकसंग्रहासाठी आलेल्या आहे. इथून समर्थांचा लोकसंघटक जागा झालेला आहे. समर्थ म्हणतात बहुत जनास चालवी, नाना मंडळे हलवी, ऐसी हे समर्थ पदवी, विवेके होते श्रीराम. सलग 2 ओव्यांमध्ये समर्थ हा शब्द वापरला आहे संत रामदास स्वामींनी. तो समर्थ आहे, तो समर्थ आहे जो विवेकाने काम करतो, योजनावर हुकूम राबवतो, सगळं अनेक मंडळ चालवतो, अनेक लोकांना घेऊन चालतो, अनेक समित्या काम करतात त्याच्या हाताखाली, एक समुदाय उभा राहिलेला आहे त्याच्या पाठीमागे. बहुत जनास चालवी, नाना मंडळे हलवी. अनेक मंडळांवर कुठं अध्यक्ष आहे, कुठं उपाध्यक्ष आहे, कुठं सचिव आहे, पण त्यात अडकत नाहीये, कारण समर्थांचा भक्त आहे. उपाधीच विस्तरावे, उपाधीत न सपडावे. त्याला माहिती आहे विस्तार केला पाहिजे, कारण व्याप तितका हावभाव, व्याप तितका वैभव, वैभवासारिका हावभाव करीती लोक. नाना मंडळे हलवी, अनेक मंडळ, ज्या ज्या गावात तो जातो तिथे तिथे दासबोध मंडळ उभा करतो, पारायणाला लोकांना उद्युक्त करतो. अनेक पारायण मंडळ उभी राहिलेली आहेत, ती लोक अभ्यास करतायत, आपल्या समासावर निरूपण करतायत. 150-200 लोकांचा एक गट आहे. प्रत्येकाला सांगितलंय
दशक, समास याच्यावर तुम्हाला बोलायचं आहे. तयारी करून घरात बसून बोलायचं आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग करायची, ग्रुपवर टाकायची आहे. इतरांना समजतं, त्याचं समीक्षण करतायत. एक मोठी संकल्पना, एक मोठी योजना आहे ही, समर्थांच्या कृपेने चालू आहे. अमरावतीच्या सौ मंजुश्री सोनटक्के आहे, त्याच्या समीक्षक म्हणून सौ संध्याताई कोल्हटकर आहेत पुण्याच्या, माधुरीताई गाडगीळ आहेत, नीलाताई अभ्यंकर आहेत, ज्योतिताई शिवरकर आहेत. ही सगळी मंडळी समीक्षण करतायत त्याचं. कुणाचं कुठे कमी झालंय, कुणाचं कुठे जास्त झालंय, ते ऐकतायत, त्याच्यावर लिहितायत. लोकांना हुरूप मिळतोय. हो, हा मुद्दा राहिला, हो मी ॲडिशनल घेतलाय हा मुद्दा, माझं कौतुक झालंय. धारिष्ट येत, एक प्लॅटफॉर्म मिळतोय, व्यासपीठावर बोलण्याचं बळ येत आहे. आता एकांताचं महत्व समर्थ सांगतात या समासाच्या शेवटी. विवेक एकांती करावा, जगदीश धारणेने धरावा, लोक आपला आणि परावा, म्हणोची नये श्रीराम. ज्याची जाणीव व्यापक आहे, ज्याला सगळीकडे भगवंताचं अस्तित्व दिसतं, तो कुणालाही म्हणणार नाही की हा आपला आहे तो परका आहे. जात, पंथ, विचार सगळे बाजूला, त्याला पटतंय ना, येऊ द्या. अहो, रामकृष्ण मठातला एक प्रसंग आहे. एक दारुड्या होता आणि मठाच्या दारामध्ये येऊन पडून राहायचा, वास यायचा. ब्रह्मचारी मठामध्ये जाताना नाकाला कापड लावून जायचे. बरेच दिवस झालं. त्याला सांगितलं, कार्यकर्त्यांनी सांगितलं, साधकांनी सांगितलं की इथं पडू नकोस, तू इथं थांबू नको, निघून जा, तिकडे पलीकडे जा. पण तो बिचारा त्या पहिल्या पायरीवरच येऊन बसायचा. लोक यायची, मध्ये सभा व्हायची, सगळं व्हायचं. रामकृष्ण परमहंस ठाकूरजी असतानाचा हा प्रसंग आहे. शिष्य ठाकूरांकडे गेले, त्यांनी तक्रार केली, म्हणाले ह्याला उद्या आम्ही मारणार. ठाकूरांनी सगळं ऐकलं. ते म्हणाले, दारू पिलेला माणूस कुठं पडतो? लोक म्हणाले कुठेही नालीत पडू द्या, रस्त्यावर पडू द्या. ते म्हणाले नालीत पडतो, रस्त्यावर पडतो ना, पण हा पडलाय का? तो तुमच्या मठाच्या दारात येऊन बसतोय. त्यांनी तुम्हाला काही त्रास दिलाय का? ज्याची जाणीव व्यापक आहे, त्याला आपला आणि परका सगळे सारखेच आहेत. हा साधक ब्रह्मचारी म्हणजे आपला आहे आणि तो दारू पिणार आहे, द्या द्या त्याला 2 लाथा घालून, असं नाही. किती उदात्त विचार समर्थ रामदास आम्हाला सांगतायत. विवेक एकांती करावा, जगदीश धारणेने धरावा, साधना धारणा केली पाहिजे, लोक आपला आणि परावा, म्हणोची नये श्रीराम. अध्यात्मामध्ये जात, पंथ, पक्ष, भेद हे सगळे का विचार, भिन्नता नसली पाहिजे. जो आपल्याकडे आलाय ना, तो आपला आहे. त्याच्या गुणदोषा सकट आपण त्याला स्वीकारलं पाहिजे. एखादी लोक चळवळ चालवायची आहे, लोक समुदाय उभा करायचा आहे, त्याच्यातल्या गुणांना जाणून तुम्ही त्याला जवळ केले, मग असेल एखादा अवगुण, पण तो गुणदोषा सकट आपण स्वीकारलाय. त्याचे दोषही आपण झाकून ठेवले पाहिजे, हळूहळू त्याला तयार केला पाहिजे. एकांती स्मरण करावे, चुकले निदान पडे ठावे, अंतरात्म्या सरीसे फिरावे, काहीतरी श्रीराम. सगळ्यात मोठं महत्वाचं सूत्र समर्थ रामदास या समाचाच्या शेवटी देतात. जयास एकांत मानला, सर्वा आधी अवघ्या आधी कळे त्याला, त्या वेगळे वडीलपणाला ठावची नाही श्रीराम. सगळ्यात मोठे पण काय, सगळ्यात श्रेष्ठ पण काय साधना मार्गामध्ये, एकांत तुम्हाला साधता आला पाहिजे. 1 तास, 2 तास, 3 तास एकांतात बसता आलं पाहिजे. खूप लोक आहेत असे, घरातली माणसं अर्धा पाऊण तास कुठं बाहेर गेलेली असतील तर हे म्हणतात मला घर खायला उठतंय. समर्थांनी किती मौलिक सूत्र दिलं. जयास एकांत मानला, ज्याला एकांत मानतो त्याला रमतो तो.
अवघ्या आधी कळे त्याला. कसं काय कळतं? त्याला आत्मपरीक्षण करता येतं. एकांतामध्ये त्याला योजना लावता येते, त्याच्यावर काही नियोजन करता येतं. अवघ्या आधी कळे त्याला, त्या वेगळे वडीलपणाला ठावची नाही, निक्षून समर्थ सांगतायत. ज्यांनी ज्यांनी राष्ट्रोद्धाराचं काम केलं, भव्य दिव्य काम केलं, उत्तुंग काम केलं, किती उदाहरणं सांगायची. योगी अरविंद साधना केली, योग मार्गाद्वारे राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून दिलं. स्वामी विवेकानंद एकांत ध्यानाला बसली की तास 2-2 तास एकाच जागेवर बसायचे. आपल्याला माहिती आहे श्रीपाद शिलेवर 72 तास स्वामी बसलेले. एकांत मानला पाहिजे. गुरुदेव रानडे, भगवान श्रीधर स्वामी गडावर, सज्जन गडावर काय एकांत साधना केली आहे. गडावर आपण गेल्यानंतर धाब्याच्या मारुतीच्या पलीकडच्या बाजूला भगवान श्रीधर स्वामींचा एकांत तिथं असायचा, तिथं साधना व्हायची. स्वामी स्वरूपानंद पावसचे, स्वामी वरदानंद भारती आमच्या गोरठ्याचे परमपूजनीय आप्पा, स्वाध्याय परिवाराचे पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले, ही सगळी मंडळी एकांतात साधना करत होती. एकांत साधना आम्हाला जमायला पाहिजे आणि ते खरं मोठेपण आहे. साधनेतलं मोठेपण समर्थ सांगताय. अशी साधना आमची अव्याहतपणे चालू ठेवण्यासाठी परत आपण उद्या दुपारी भेटूया. उद्याचा दुपारचा जो समास आहे तो अत्यंत गोड समास आहे. आध्यात्मिक ग्रंथाला हटके समास आहे. जसा निद्रा निरूपण आहे, जसा उत्तम पुरुष आहे, शिवाजी महाराजांचं अद्भुत कर्तव्य, अफजल खानाचा वध, तसा उद्याचा समास आहे. दशक 19 समास 1 लेखन क्रिया निरूपण. तो समास आपण उद्या दुपारी 2 वाजता पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.